हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आजी कार्तिक कृष्ण पक्षाची म्हणजे बहुळ पक्ष म्हणतात जी एकादशी हाजे नाव उत्पत्ती एकादशी म्हणून आम्ही प्रबोधिनी एकादशी विषयी पळयलो. कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी आजी या उत्पत्ती एकादशी विषयी पळया. कृष्णानं धर्मराया सांगील तशी ज्या मी काणी ऐकूया. उपाशा एकादशी महात्म्य ऐकूया. कृष्णाला धर्मरायानं का पुरे एकादशी विषयी सांगता म्हणून म्हणलेलं तशी कृष्ण सांगतरस आता कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी येताना सांगता आपल्या याच्या अंग एकादशी उपास कोरका दशमी तिथीन तू एक जेवण मागीर त्या कशी म्हणून म्हळ्यार दशमी तिथीन तू संजे नक्तभोजन म्हळ्यार सादारण प्रयोजन रात्री जेवची न्हय. रात्रीचे भोजनाक नक्तभोजन म्हण लागताचे जाल्यार दिवलावची वेळ म्हणटा पळय तिळसन अर्ध उजवाड अर्ध काळोख आसतना आनी सलपणान काळोख जाता म्हण जेतना कोण जेवण करता की त्या जेवणा नक्तभोजन म्हणचे जेव. मागीर एकादशी दशमी दीस जालें न्हू. एकादशी ते दीस सकाळीं उठा न्हू न्हंयतू जेवो सरोवरांतू जेवो समुद्रांतू न्हंय बांयत लागी पूण न्हांव न्हू स्नान उदक तांडून न्हू बांयचें न्हांव येता जाल्यार बांयच्या उदकाचें न्हाण कनिश्ट स्नान म्हूण जाता जाल्यार समुद्र मेळ्ळी न्हंयत वचचें जायनी सरोवर दूर आस अशें पळयत जाल्यार बांयचें स्नान श्रेश्ठ. आमगेलें म्हण न्हाणी न्हांवचें तें पुरय न्ही. बांयत लागीं राबून उदक तांडून माथ्यार घालून घेवन न्हांवका म्हूण म्हणटाचें. जाल्यार न्हाताना कशी म्हूण म्हळ्यार अंगाक मत्ती लावन घेवन न्हांवचें. मृतिका स्नान म्हूण म्हणटाचें. न्हानतले आमी पुरय तुळशी उदक घालताचे पळय. तुळशी उदक घालतना ती तुळशी मृतीक नीडला लावची कसो लेख म्हूण म्हळ्यार मृतिका स्नान तें सुतीक सकाळ जावन जातरी शुद्ध जातरी त्या वेळाक तुळशीची मृतीक काडून न्हाताची. सुतीक गेले शुद्ध स्नान म्हूण जाता म्हूण सांगू जेवो. तशी आतां अंग माती लावन घेतना मनान तूं ते माती विशीं कोण माती म्हळ्यार कोणा पृथ्वी म्हळ्यार भूदेवीले सांगता की हे अम्मा आव तुगेल्या अंगाची माती ते मस्तकार धारण करता अंग घासून घेता. ह्या मातीक कितलीकी अवतारांत परमात्मान पादस्पर्श केला मात्र न्ही अश्वा पाययाची माती म्हळ्यार श्रेश्ठ म्हणटाची. रथ चमकलेली माती म्हळ्यार श्रेश्ठ म्हणटा. ह्या पुरे ह्या मातयेन तूं चमकला म्हणटना हे माती लावन स्नान केल्लेले मात्राक मिगेल पाप पुराय नाश जावका म्हाका सद्गती मेळका. तशी सद्गती मेळची म्हळ्यार मेल्ले नंतर सुर्यक निमगुजो म्हळ्यार मेल्ले नंतर मेळका वयना. आनीक कोण सद्गती म्हूण म्हळ्यार मेल्ले नंतर मेळची न्हय जिवंत आसतनाय आमी खंयचे वायट वाटे वचना नज न्हय. चांग गतीक वचका जाल्यार चांग मार्गार चडका. गती म्हळ्यार मार्ग म्हणून आसा. चांग मार्गार चोलका जाता. तशें लेख बुद्धी ह्या मृतिका स्नानान मेळटा म्हूण म्हणटा. इता म्हळ्यार बुदी वयली आमी तेची मागतात. आनी आव एकादशी व्रत करता म्हूण लेखून संकल्प करून न्हावका काय. एकादशी व्रत कोण करता म्हणटात न्हय. आतां अधिक मास जेवय खंयचे चंग व्रत करता तांणी पापिश्ट जनाले उल्लोचनच पाखंडी जनाले संग करूनच चर्चानच फटी उल्लोचनच देवब्राह्मणांगेल निंद करूनच कोण मदीर आनी पित्ता प्रमत जन तांगेल संग जेवचनच अशी प्रेम म्हणटा पळय ते दोश कोण कोण करता की ते वेळाकच सुर्या पळयल्यार ते दोश नाश जाता म्हूण म्हणटाचे जेवो. आतां एकादशी दीस मृतिका स्नान जाले कुडले व्रत करतलो. हांव येद्दोळतय आसले पतीत जना लागीं पट्टी मारलेले देव ब्राह्मणाल निंद केले कसो दोश आसल्यार वच्चो म्हणून सुर्योदय जातना सुर्याक पळोवका काय. सुर्या पळोवन मागीर देवाल पुजा करका देवा नैवेद्य अर्पण करका देवाला जरा दिव उजळोवका. हे पुरे प्रती एकादशी करचे विशीं खाली कृष्ण पक्ष एकादशी न्ही कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी न्ही प्रती एकादशी हे पुरे कोरका मात्र न्ही. ते दुसचे दिसाक स्त्री संग करूनच खंय तर म्हण एकादशी दिसा तांबूल घालून देवाकय तांबूलांनी समर्पण करनाचे पुजेक एकादशीक कोणाले निंद करूनच
कोणाल निंदा नाका जाल्यार पंचादीक वायट उतर उलोवच पशी देवाले ध्यान करचें नामस्मरण करचें तें पळय कोरका कोण देवाल विशयाचे नामस्मरण आनी करतकी तो खंयचे देवाले शास्त्राचे सकट चर्च करतकी चर्च म्हळ्यार नाका जाल्यार वितंडवाद न्हय शास्त्राचे चर्च करचे म्हळ्यार एकल्यान एकल्या सांगून घेवचें चर्च म्हळ्यार लढाई उतराचे वाग्युद्ध न्ही म्हूण लेखचें नाका तशी सगळो दीस कोण देवाल्या विशयांतूंत आसता निरंतर श्रवण मनन कथन कीर्तन नामस्मरण अंतू वस्तकी ताका हे एकादशी पुण्य चड मेळटा आनीक कसं म्हळ्यार ब्राह्मणांक दक्षिण दिवका एकादशीचे दिसू आनी आमगेल्ले कसले पाप असल्यार निवारण जावका म्हणटा निसंका अशी पुराय क्रम आसा आनी ಕೆಲವು ಜನ अभ्यास आसा शुक्ल पक्षा एकादशी श्रेष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशी कनिष्ठ तशी पळयलें कुना वर्सांतू आसूची 24 एकादशी केल्या वर्सा अदीक मास येता त्या पद्द 26 एकादशी येता पुराय एकादशी खंयची एकादशी केल्यार ही श्रेष्ठची ती एकादशी श्रेष्ठ ही एकादशी कनिष्ठ म्हणटाची आषाढांतुल आनी कार्तिकांतुल एकादशी श्रेष्ठ म्हूण सांगून ती दोन केल्यार जाल्ले म्हूण ना एकादशी पुरे कोरका आषाढ कार्तिक एकादशीक वैशिश्ट्य चड आसा ही ताका म्हण देवान शयनावची शयनी एकादशी जाल्यार ही प्रबोधिनी एकादशी तशी विशिश्टता चड आसता ताका तितलेची शिवाय एकादशीचे फल चड उणें त्या प्रेरणा पुऱ्या एकादशीक समान फल म्हणीत आनीक कसं म्हळ्यार कोण एकादशी पुराय एकल्याक फलस म्हूण लेखून एकादशी व्रत करतकी ताका हरिद्वारांतो गंगेंतो स्नान करून देवाल दर्शन घेतना कसले पुण्य मेळटकी मात्र त्या पुण्य एकादशी व्रताचे पुण्याचे सणांतूल एक भाग समकय संक्रांतीक दान करता पळय संक्रमणाक दान करता तांतूय मकर संक्रांती श्रेष्ठ म्हणटात कोण दान करतकी तांकां खंयची पुण्य येतकी ताजे 4 लक्ष वांट्यान पुण्य चड एकादशी व्रतां मेळटकी एकादशी व्रत केलेले जनाक व्यतिपात योग म्हणून त्या वरार दान केल्यार श्रेष्ठ म्हणटाची कोण व्यतिपात योगान तो दान करता तांकां मेळचें पुण्या पशी हें एकादशी पुण्य 1 लक्ष वांट्यान चड आसा म्हूण म्हणटाची सूर्यग्रहण जाता चंद्रग्रहण जाता त्या वेळार तीर्थस्नान केल्यार श्रेष्ठ म्हणटा न्हय तूं त्या वेळार ही पक्कनी न्हय नतील जनान बायंत पुणी नावका म्हूण सांगून म्हणटाचे पळय तांतूय कोण सूर्यचंद्र ग्रहणा वेळार कुरुक्षेत्रांतू त्या क्षेत्रांत वचून न्हतकी तांकां अधिक पुण्य म्हणटाची त्या पुण्या पशी चड एकादशी केल्लें पुण्य 1 लक्ष वांट्यान चड आसतकी अश्वमेध याग करतना कसं फल मेळटकी ताजी 100 वांट्यान फल एकादशी व्रतान मेळटा म्हूण कोण एकलो तागेले घरांतू 1 लक्ष तपस्वी ब्राह्मणाक नित्योची 60,000 वर्ष पर्यंत दिसान दीस 1 लक्ष तपस्वी ब्राह्मण वट्रासे न्हय अपात्रदान न्हय सत्पात्रदान जेवची तशी अन्नदान करतकी कितली पुण्य मेळत पळय ताजी पुण्य एकादशी उपास केलेले पुण्याक समान जावन आसता वेदविद्या पारंगत जाल्यार ब्राह्मणांक 1000 गोदान दिल्यार कितले पुण्य मेळटकी ताजे पशी 10 वांट्यान एकादशी पुण्य चड आसता म्हूण सांगून म्हळ्यार वेदविद्या पारंगत जाल्ले जन म्हूण म्हळ्यार इतें म्हळ्यार आत्तां हांव एकपात्र आनी सत्पात्र दाना विशीं उलयली तशी गोदान कसं दान करता न्ही सत्पात्र दान जावका जाल्यार तांकां वेदविद्या गोत सुका वट्रासे आमगेल्यान तूं एक आसता कसं न्ही म्हळ्यार दान दितना कोणा गती आसा तांकां दिवका दिल्लेले जना कसले दिवचे बटाक दान दिवका म्हणस म्हणून तशें न्ही दान घेवच्याक एक सत्पात्रता म्हणस त्या सत्पात्रता त्या वरलेले जना आमी कसले दिताची त्या दान दुसरेची जाल्यार हें ताजी न्हय पाप मेळची न्ही ताजी न्हय पुण्य मेळटा जाल्यार त्या दानाक न्ही एक श्रोत्रीय ब्राह्मणाक दिवची दानां उलसूच्या जायना कळ्ळें हें भूदान कन्यादान हें पळय श्रोत्रीय जावन आशिल्ले जेन्ना दिल्यार चड फल मेळटा म्हूण म्हणटाचे आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोणाले घरकडे दिसान दीस 10 ब्राह्मण भोजन करताच की ताजे पशी चड पुण्य एकादशी करतल जनाल घरांत मेळटा म्हूण करतल जनांक मेळटा म्हूण म्हणटाचे आनीक कसं म्हूण म्हळ्यार कोणाले घरांत कोण 10 दीस 10 नित्य जेवण घालताचे म्हूण लेखया अशी जन तांगेले पशी चड पुण्य मेळचें एक ब्राह्मणाक जेवण घाल्लें श्रोत्रीय ब्राह्मणाक
जेवण दिलं रे 10 जणांक अशी जनांक जेवण दिलेलं पुण्यापाशी चड पुण्य मेळटा. बुदान केल्यार रे कन्यादान केल्यार रे 1000 गटल्यानं वांट चड पुण्य मेळटा म्हणटात न्हय. हें अन्नदान केलेले पशी बुदानाक कन्यादानाक 1000 गटल्यान पांटो चड पुण्य मेळटा म्हणटाचे. ताजे पशी 10 पट्टो चड विद्यादान करतले जना मेळटा म्हण. विद्यादाना पशी 10 पट्टो 10 वांटो चड पुण्य कोण भुकेन आसा त्या ब्राह्मणांक अन्नदान केल्यार मेळटा. अन्नदाना समान दान खंयचें ना म्हणटात न्हय ताका म्हळ्यार बरलेलें दान पुरय आनी कितें दिल्यार जायत आनी कितें दिल्यार जायत म्हणून दिसता की अन्नदान पळयाचें एक पण पोटकीट पूण खाल्लें नंतर आनी पुरो पुरो म्हणटा बरलेलें खंयचें दान पुरो म्हूण म्हणटा मागीर तेच्यान अन्नदान श्रेश्ठ म्हणून म्हणटाचे. जेवो कोण अन्नदान करता की सांगेल्ले स्वर्ग आसूचे सर्व पित्र तृप्त जाताची देवते तृप्त जाताची म्हूण म्हणटाची. तशी अन्नदाना पुण्य बरलेलें दाना पशी चड म्हूण जाल्यार खंयची सकट पुण्य केल्यार एकादशी व्रताचे पुण्याक समान जायना तें म्हूण. आनीक केलो जना पुर्ती उपास करूं जायना तांणी सकाळीं सांजी म्हणटा एक पंत आहार घेताचे तांकां एकादशी व्रताचे अर्ध पुण्य मेळटा म्हणून म्हणटाचे. जेवो संपूर्ण उपास करताचे नामे केलो जन रात्रीचे फलार करताचे. तीन दीन खंयचे रितीरी एकादशी व्रत कोरयता म्हूण सांगून केलो जनाल मनांत आसता. पुण्याच्या फलांत तशीची भेद आसता. जेवो केलो जन आमी श्रेश्ठ आमी दान दिल्ले आमी यम नियम पालन करताचे आमी यज्ञ करता आमी शमदम आदी पुरे करताचे जाल्यार एकादशी व्रत करूं जायना. जाल्यार खंयचे सकट केला त्या एकादशी व्रत करता पळय ताजे येद्राक अत्यल्प आनीक कसं म्हळ्यार संवसारांत मस्त तापत्र येता कश्ट येता. कृष्ण सांगता युधिष्ठिरा लागीं कसं कश्ट येयला रे एकादशी उपासा निमती या पळय नाश जाता कश्ट म्हूण सांगून म्हणूस मागीर केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार एकादशी ते दसो केस कातरचे नांगूड कातरचे पुरे करूं नजे म्हूण ते म्हळ्यार तें अशौच काम म्हूण इत्याक म्हळ्यार ते हात नांगूड काडलेले हातान ते दस उदका आपल्यार उदा अशौच जाता म्हणटाच नाही नाचवा आमी म्हूण लेखल्यार ना नाल्यार नाता नाही उदा पडटात ना त्या उदाक पुर्ती अशौच जाता म्हूण म्हणटा. जेवो जाल्यार एकादशी व्रत सर्व व्रता पशी सर्वश्रेष्ठ म्हूण म्हणला न्हय तेन्ना धर्मराय कृष्णाले निमगीत की इतलें पुण्य एकादशीचे आसा म्हूण जाल्यार ही एकादशी वरलेले तिथी पशी कशी पवित्र जाल्ले ह्या एकादशीचें म्हत्व काणी म्हाका सांगतले तूं म्हणटना कृष्ण सांगचे फुडें कलियुगांत तो मुरुमळेल राक्षस आशिल्लो भारी क्रूर देवतेंक पुराय ताकेल भंय आशिल्लें तो इंद्रा समीत गेलोलो. ब्रह्म अष्टवसो आदित्य वायू अग्नी सर्व देवतेंक गेलोलो पुरायजन ताण सांगेल तशें आयकतलीच. हे पांडवा धर्मराया ताणें सर्व देवतेंक गेलवले वेळाक इंद्र राबुजागना वयवे रुद्राला येवन पुराय वृत्तांत सांगतकय आमी स्वर्गात वचून भ्रश्ट जाल्यांची पृथ्वीन तुका कसो वेश घालनो भोंवतर आसाची आनी मुखारसून आमगेले वस्त कसले ह्या स्थितींत तुकून आमी भायरवच्या नावे म्हणटना तो रुद्र सांगतकी हे इंद्रा सर्व देवते पशी तूं श्रेश्ठूची तांकां पुरे जना तूं रायो जाल्यार उडगासता बरी कोणाल ध्वजा वयरी गरुड चिन्ह आसता म्हळ्यार गरुड ध्वज म्हणजे कोणाक महाविष्णूक त्या विष्णूक शरण वचतो तूं ताका कोण शरण येयला तांकां तो रक्षण करता तागेलें व्रत नव्हतें म्हूण म्हणटना इंद्र कसो करता सर्व देवतेंक घेवन परमात्मा तो क्षीरसागरांत आसता न्हय शेषशयन जावन थंयचे मुकलकय आनी इंद्र पांय पडतकय देवाक आनी तागेली स्तुती करतकय म्हणटकय तूं सर्व देवांकय देव पुरे जनाल पशी वयरच्यो तो परमपुरुषोत्तम तूं तुका समान म्हळ्यार कोणय ना तुका सर्व देवते आमी नमस्कार करूं आयल्यांची हे अरविंदाक्षा कितली दैत्यांक तूं संहार केला मधु कैटभ कितली हिरण्याक्ष हिरण्यकश्यप कितली सकट दैत्यांक तूं संहार केला आमकां रक्षण करूं का न्हू तूं आतां मुरुमळलेक दैत्यो आमकां बादी तरस सगळेची जगत्य गेलवला तो 3 लोक गेलवला आमी देवतेंक राब्बू जागनातल्या वर जाला आमी पृथ्वीन तूं खंयची रूपार भोंवतर आसाची हे परमात्मा तुका शरण येयल्यात न्हू आमी
या सृष्टी निर्माण केलें तुवेची म्हणल्यार त्या मुरू राक्षसालय निर्माण तुगेलें न्ही ती जाल्लेलें तेगेले निमतान कितली बाध्यता म्हणून वापस आमी सांगता म्हणना तुका गोतस जाल्यार कश्ट येवन आमी सांगता न्हू तेजे खातीर तुगेले येवन सांगता रसच सगळे जगत त्या काम अशी न्हू आमकां पुराय जन निर्माण केलेलें तुवेत न्हय तशी आतां ते मुरू राक्षसाल बाधा ताका तुवें निर्माण केलेला तागेले बाधे दुखून सगळे संसार कशी राखता तूं कशी आमकां रक्षण करता तागेले संहार कशें करता तूं सर्व देवते तुगेल्या निमगुच्या आयल्यांची म्हूण म्हणटा आसा तांकां पुरे समाधान तुजी सांग इतक म्हूण म्हळ्यार तीन लोकांचे प्रतिपालक म्हणटाच आमी तुजी ब्रह्म तुजी सूर्यचंद्र तुजी अग्नी तुजी इंद्र सर्वय तुजी आमी पुरे तुगेले रूप मात्र तशी पळय अग्नी होमाच्या विरबाग परमात्मा पावयता म्हणटा जेन्ना जावन पावची तूं न्हू तें यज्ञान तो हवन करचे द्रव्य हवनाचे मंत्र रथवीज जप यज्ञाचे यजमान यज्ञ करयतलो यज्ञ फल घेतलो सर्व तुची म्हणटा जे ब्रह्माग्नौ ब्रह्महविः ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतौ ब्रह्मेन तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना म्हणून गीतेन तू सांगला पळय परमात्मान तेंची सर्वय तोची एक यज्ञ करतना आमी मात्र लक्षे आमी पुरे ओट करून हाडले आमी कमला फूल जाय म्हळें कमला फूल खंय कितें करून हाडलें देवाल मन आंतून ना ते कमला फूल आमकां मेळका म्हूण ते दिवस आमी कितले दुड्ड दिता म्हळ्यार मार्केटाक कमला फूल आसन तरी कसं करका जाल्यार आमी मात्र लक्ष आमी केलेलें म्हूण निचावन केलेलें कोण तें म्हूण म्हळ्यार देवान त्या लेखुका देवान केल्लेलें म्हूण सांगून देवान आमगेर करीन खरें येईल म्हूण लेखुका तें सोण आमी करचें म्हूण सकट लेखल्यार व्हडली चुकी जाता तशी तो सांगता आसा सर्वय करची तुवेत न्हू परमात्मा अणू रेणू तृण काश्ट पुरायन तू तुंची बोर नयला बोर नस व्याप्त जावनस म्हूण पुरे जनांक वतस हे परमात्मा तुका कोण शरणागत येता तांकां सर्व रिती रक्षण करता म्हूण म्हणटाची आतां पळय आमी पुरे भिवन तुगे लागीं तुगेले अभय निमगुचे धांवन येयलेत न्हय आमकां रक्षण कर तूं आमकां आश्रय दी परमात्मा सर्वय ते मुरू दानवान गेलवून घेतला देखून आमी स्वर्गात वचून भ्रश्ट जाल्याची खंय भोंवचे प्रत्येरी खंयचे खंयचे वेश घालून भोंवतर आसा हें समूह परमात्मा तूं आमकां रक्षण करी म्हणटना परमात्मा विष्णू सांगता खंय कोण तो दैत्यो म्हळ्यार हाका कांय गोत नाशी इंद्र म्हणटर आसा तुवें सृश्टी केलेलो ताका म्हूण जाल्यार कसलेंय गोत नासलें कोण तो दैत्यो तागेलें नांव कसं न्ही तो खंय आस ताका भारी सामर्थ्य आसवें आनी ताका कोणी जो आश्रय दिला वे पुरे सांग मगे लागीं म्हणटना तो सांगता खंय इंद्र तुका गोतना नातील कसो आसा देवा भक्तांगेल वयरी अनुग्रह करतलो देव तूं तुका आमगेले तोंडान तें पुरे आयकूंक म्हूण जाल्यार गे हांव सांगता समा आयक म्हूण म्हणटा खंय आनी सांगता खंय हे देवा परमात्मा पुढे ब्रह्मवंशान तूं उत्पन्न जालो नाडीजंग म्हळेले दैत्यो ताका मुरू म्हळेले नांवाचे पुत्र तोच येता आमकां पुरे बाधित आसा ताका चंद्रवती म्हूण म्हळेलें नांवाचें एक व्हड नगर आसा तो भारी पराक्रमी आनी बरी दुश्ट बुद्धीचो ते चंद्रवती नगरान तो वास करूनच सर्व गेलून घेतला हाचे उद भुवन आतां तागेल जाल्ला म्हणटना देवलोकय तागेलो न्हय आमकां पुरे स्वर्गात वचून भायर घाल्ला आनी स्वता तोच थंय बैसून आधिपत्य करता रस तशी मात्र न्ही आमकां मात्र न्ही देवतेल्यान तो अष्टदिक्पालकाकय तांगेले हुद्द्या दुखून च्युती केला यमू अग्नी चंद्रू निरती वरुण पुरे अष्टदिक्पालकाल काम तोच करता रस तशी तांणी पुराय जन निप्पन भोंवतर आसाची पळय सूर्य जावन जगत्या प्रकाश तोच दिता रस पर्जन्य जावन पावस तोच दिता रस आनी कसकस कडी दिक्पालक करतात ते पुरे काम तोच करता रस तशें जावन तो देवतेंक अजिंक्य म्हूण म्हळ्यार गेलुवच्या जायना नातिलो देवतेंच्या ताका गेलोवच्या जायना तशी जावन आसतो तशें जावन ताका तूं गेलोवका परमात्मा आमच्यान जायना नातिलीशी आमी तुका शरण येयलेच तुजी ताका गेलव आनी आमकां तागेले एक बादे दुखून मुक्त करी ताका मारी आनी आमकां बादे दुखून मुक्त करी म्हूण म्हणटना देवाक कोप येयले मेगेले प्रितीचे देवते म्हळ्यार तांकां बादीत वे यो म्हळ्यार कोप येवन देवेंद्रा कसले भिवूंक तूं कितलो बलिश्ट जेवतो ताका हांव मारचें कळ्ळें आनी तुमी देवतेन मेगेलो चंद्रावती नगरा येवका म्हूण म्हणटा पुराय जन
देवू नायक जाल्लो आनी पुरे चंद्रावती नगरां कडेन चमकलीची. त्या नगरांत असंख्यात दैत्य सकय पुराय जना लागीं शस्त्र अस्त्र सकडच तांणी कसं केलें, हन्नी देवतेन हिंड येईल पळोवन पुराय शस्त्रास्त्र काण तांणी युद्धाक आमी सिद्ध म्हणून उडोडान गर्जन घालतरस हांगा देव सांगता आमी युद्ध करचें युद्ध म्हूण. ते दैवतेंकनी ते दैत्याल सैना मोटू युद्ध जेतरस कडेरी तांणी तो कशी मारता शस्त्रास्त्र घेवन तागेले सैन्य म्हळ्यार देवते भिवन धांवलींच कडेरी वो राबूनस मागीर कोण देव तेदन दैत्यांक पुरे कोपयले सर्व जन धांवल्यांची देवते वो एकलो राबला ना म्हणून खंयचे अस्त्र वरले जना मारचे आशिल्ले काणू ताका मारतरसच कडेरी वो कसो करता, देव पळयता सर्व देवते धांवल्यांची हाका आनी कितें दैत्याल वयर कोपयलो तो विषसर्प म्हळ्यार एक बाण सोडले कितले की दैत्य ताजेन मेल्लींची म्हूण जाल्यार मुरू दैत्य मात्र युद्धा राबिलो तो हल्ला न्ही. तो देव तागेले वयर मस्त शस्त्रास्त्र सोडता खंयची अस्त्रान मारल्यार सर्व अस्त्र तागेले येद्रा वतना तागेले एक तेज न्हय तो सूर्य जावन सुर्याल तसो उजवाड दीत म्हळ्यार कितले तेज आशिल्ले पळय ताका तागेले तेजा येद्राक हें सर्व अस्त्र तेजोहीन जावन निशक्त जावन पडता आशिल्ले की तागेले आंगार पडतना फूल पडल्या बरें जत आशिल्लें शस्त्र लागल्या बरें जायनाशिल्लें कडेन कळ्ळें की देवाक कसो अस्त्र शस्त्र प्रयोग केल्यार हे दैत्य गेलूचे जायना. देवाक आनीक कोपयलो तेदना तो बाहुयुद्ध मल्ल आमी म्हणटा पळय मुष्टियुद्ध मल्लयुद्ध बाहुयुद्ध हे पुरे करतकय तो 1000 वर्ष थंय युद्ध जाता. देवूच एक पंत दणमलकय बद्रिकाश्रमात चमकलकय थंय हैमवती म्हणलेले एक चंद गुहे आसा त्या गुहेन तूं आनीक ಸ್ವಲ್ಪ न्हीद काण हांव वोमटेला युद्ध करून करून 1000 वर्ष पर्यंत हें ಸ್ವಲ್ಪ न्हीद काण मागीर वापस कसो म्हूण पळया म्हूण ते गुहे भितर प्रवेश केल्ले. कृष्ण सांगता की धर्मराया लागीं ते गुहेक वाट आशिल्लें ताजे विस्तार 12 योजन आशिल्लें. हांव युद्ध करून मस्त वोमटेलेलो न्हय म्हाका हांव कसो केलो थंय वचून न्हिदलो कडेरी ते दैत्य मुरासूर हांव थंय न्हिदला म्हणून कळ्ळो न्हू म्हगेलो म्हाका येयला तो आनी गुहे भितर प्रवेश केला. थंय हांव न्हिदला म्हणून कळतना ताणें आलोचन केलें की कशी न्हिदला न्हय विष्णूक मान सोडया म्हूण ताका गोतना देवाक कळना तिल कसले आसतवे कडेरी ते दुश्ट बुद्धीचे दानवाल मनांत हें विचार येयला म्हूण कळ्ळी कुडले म्हगेले आंगा दुखून म्हळ्यार कृष्ण सांगतरस काणी देवाल आंगा दुखून एक तेजस्वी कन्ये भायर येयली. तिगेल्या हातांत दिव्य आयुध आशिल्लें कडेरी ते दानमाकनी ते देवीक युद्ध जाल्लें. ती युद्ध करता कशी म्हळ्यार दैत्या बारें आश्चर्य पळय देवाल आंगा दुखून येयली म्हळ्यार देवाल शक्ती नवती तिका युद्ध करूं जायना मागीर कडेन दैत्या बारें आश्चर्य जालें की एक स्त्री जावन इतली भयंकर उग्र जावन युद्ध करतना म्हूण सांगून तागेले मनांत येता खंय ही खंय चुकून आयली कोण आसच्या पुरो हांगा खंय की विष्णू न्हिदोनच खंय तो खंय आसा पळोवन ताका मार म्हूण आयली ही युद्ध आयली न्हय म्हणून तिगेले वटू युद्ध करतरस त्या वेळाक तागेले कसकस आयुध आसा ताणें प्रहरण केलेलें आयुध पुराय ही नाश करता. कडेर म्हणटा ही गेल बल चड जाल्लें मुरू राक्षसान राबिल्ल रथ समीत नाश केले कडेरी बाहुयुद्ध करूं म्हूण धांवलो तो तिगेलो वटू बाहुयुद्ध करतना ती तिगेले मुश्टीन तागेले हरदरीक गुद्दू घालता तो नेलार पडलो आशिल्लो उठान तिका मारता म्हूण तिगेले वयर उडून चमकलो तो कडेर देवीक आनीक कोपयलो तागेले मात्तरी एक पेट्ट मारलो. मात्तर पेट्ट मारले कुडले तागेले रुंड कातोरून गेल्ले तो बुंयचेर पडलो. बुंयचेर पडक जाल्यार तागेलें शरीर भस्म जावन केलें तो सीदा यमलोका चमकले. तागेले अनुयायी दैत्य न्हय सर्व भिवन पाताळा धांवलींच तितले जाता नांग परमात्मा न्हिदे दुखून उठयला एक गड न्हिदता म्हूण सांगून न्हिदलो न्हवतो ताका गोतना अशी जाल्लेलो विशय येवन न्हय तो गोतना अशी जाल्लेलो जाल्यार तो सांगू बसता आशिल्लो धर्मराय कडेरी
येद्र एक कन्ये हात दवरून हात पैंपून रबले एक तो राक्षस आणे युद्ध केलेले एದ್ದೋಳು तो तागेले ಎದುರ पडला आश्चर्य जलके निमगिलके देवान ते दानवा कोण मरलेले आ वावटेल म्हूण सांगून एक गड न्हिदच म्हूण येयलो तेच भितर तागेले हत्या केले बे कोण म्हणटना म्हणटकी तो हे दानव कितले बाद दिलेले मेगेले देवतींक गंधर्व मरुद्गण नाग अष्टदिक्पालक पुराय जन बाद दिलेले ताट म्हाका वावटेल तागेले युद्ध करून भारी बलिश्ट हांव ताजे खातीर एक घडी मिगेले वावंट निवारण करता म्हूण हें गुहेंत हांव न्हिदलेलो मिगेल वयर तुका करूण इल्वे तूं म्हाका रक्षण केलें वे म्हणटना ती बैल मनीस सांगता कई प्रभू मिगेल म्हळेल कसस हांव उत्पन्न जाल्ली तुगेलें शरिरा दुखून आनी ताका हांवें मारलेलें तूं न्हिदलेलें पळोवन ह्या राक्षसान तुका मारका म्हूण विचार करतना हें दैत्याल निमतें मस्त बादस म्हणून म्हाका गोत्त आशिल्लें न्हय तशी तुगेलें आंगा दुखून उत्पन्न जाल्लें हांव तुगेली शक्ती हांव मारलेलें हें आनी कसले भंय ना देवतेंक पुराय जे निर्भय जाल्ल्यांची तशी हांव दुसरें कोणय न्ही तुगेलें महाशक्ती हांव म्हूण सांगून ती म्हणटा तेदना आश्चर्य कसं न्ही तुगेली शक्ती ना हांव तुका आश्चर्य कसं जेवचें म्हूण म्हणटना तो सांगता की देव तूं हें दानवाक मारलेलें देखून म्हाका बारी संतोश जाला सर्व देवतेंक मिगेल चडून तांकां संतोश केलो न्हू तुवें पळय खंय पळयल्यार ही आनंद तांणी देवते कितली संतोशार आसा पळय तशी आजी देखून आयचे दिसाक कोण व्रत धारण करताच की तांणी भारी पुण्यवंत मान्य तुगेले वैरी हांव प्रसन्न जाला तुका कसलें वर जाय बे तुका कसो दुर्लभ वर जाय जाल्यार निमगे हांव दिता म्हूण म्हणटना ती कन्या सांगता कई देवा तुका बदच मिगेले ह्या कृत्यान संतुश्ट जाला हांवें तशें जाल्यार म्हाका वर दी हांव निमगिता कसलें म्हूण म्हळ्यार आब जाल्लेले दीस यो तुगेलें आंगा दुखून आजी हांव हें राक्षसा मारलेलें ह्या दिसान तूं कोण उपास करता की ते मनुश्य सर्व पापान मुक्त जाता म्हूण सांगून वर दी केलो जनाक सगळो दीस उपास बशें जायना तांणी एक पंथाचें खाण खाताचें ताका अर्द दिसा पुण्य येवका आनी एक म्हळ्यार कोण ते दुसऱ्या दिसाक भक्तिभावान व्रत करता की तो 100 कल्प कोटी वर्ष विष्णू लोकांत वचुका आनी ताका थंयचें सर्व सूख मेळका आनी कोण हे दिसाक उपास नक्त भोजन करता की ताका धर्मसंपत्तो मोक्ष हे पळय दिवका म्हूण सांगून ती मागता धर्मसंपत्त म्हळ्यार तो धर्मिश्ट जावन वचका म्हूण सांगून ते देव सांगता की तूं कसं निमगिता ह्या पुरे दिता कोण तुगेले भक्त की तांणी मिगेले भक्त न्हय 3 लोकांत तांणी प्रसिद्ध जाताची आनी तूं मिगेल शक्ती एकादशीक उत्पत्ती जाली म्हणटा न्हय आज तुगेले नांव उत्पत्ती एकादशी हेंच नांवान तूं प्रसिद्ध जाता आनी एकादशी कोण पालन करता तांगेले सर्व पाप नाश जाता उत्पत्ती एकादशीक पालन व्रत केल्लेले जेन्ना सर्व पाप नाश जाता वैकुंठांत तूं स्थान मेळटा पळय म्हाका तृतीये दिसू म्हळ्यार तय म्हणटाचें अष्टमी दिसू नवमी चतुर्दशी विशेश जावन एकादशी मिगेल भारी प्रितीचें हें तिथीन तूं कोण व्रत करता त्या वेळाक भरलेले तिथीन तुका कसं व्रत येता तेदन कसं पुण्य मेळटा ताजे पशी अदीक पुण्य मेळटा एकादशीचे तिथी कोण पालन करता तांणी सर्व दान केल्लें कसं पुण्य मेळटा ताजे पशी चड पुण्य पावताची युधिष्ठिराक कृष्ण परमात्मा सांगता कळ्ळी न्हय उत्पत्ती एकादशी म्हणून हें एकादशी कशी नांव जाल्लें ती परमात्माल्या आंगा दुखून उत्पत्ती जाल्ली कोण हें एकादशी व्रत करता की तांकां कोणेय शत्रू नाश करता ताका चांग गती मेळटा आनी तांगेले सर्व विघ्न दूर जाता सर्व सिद्धी तांकां प्राप्त जाता म्हूण हें एकादशी कशी उत्पन्न जालें म्हूण कळ्ळो धर्मराजा तुका कशी सकड एकादशीचें आचरण करता कसं सकड मेळटा हाजे निमती फल पुरे तुका कळ्ळें आनी सर्व सिद्धी ह्या एकादशी निमती जाता आनी तशें आनी कसं म्हळ्यार एकादशी व्रतांत शुक्ल पक्ष एकादशी आनी कृष्ण पक्ष एकादशी म्हूण कसले व्यत्यास करचे नाका दोनी एकादशी पालन करूका दोनी एकादशी समान फल मेळटा आतां गायी कृष्ण सांगता पळया गाय काळी जेवो दवी जेवो ताजें दूद एकसा ना गाय गायची दुधाची गायची दूद आनी की धवे काळ गायची दूद काळें म्हण आसवें ना न्हय
तशी हिची 2 एकादशी फलय एक लेक तशें बेद बुद्धी करना अशी एकादशी व्रत कोरता तशें तांणी वैकुंठाक वत्ताची एकादशी इतले मान्य हें एकादशी कोण करतकी कोण भक्तीन हे एकादशी महात्म्य ऐकतकी कोण मन आवरतकी तांकां पुराय अश्वमेध याग केलें तितलें पुण्य येता आनी ह्या एकादशीचे काणी पारायण कोण हे ऐकत की एकादशी काणी एक पारायण म्हणून म्हणटाची कोण ऐकत की जो कोण सांगता की तांणी तांगेले कितली की कुल जन तांकां समीत वैकुंठ वचत जाल्यार पुण्य मेळटा ब्रह्महत्या पातक समीत नाश जाता आनी तुका कसलेय संशय ना तशें न्हू युधिष्ठिरा एक उत्तर उडक आसता बरी परमात्मान संतोष पावका म्हण जाल्यार भागवत धर्म म्हणटा पळय हे एकादशी इत्यादी करून परमात्माले सेवा करची असेल भागवत धर्म ताजे पेक्षा व्हड धर्म खंयच्योय ना परमात्मान सांगिल्लें भगवतगीताच पळयात ताका समान जावन विंगड खंयचें शास्त्र ना म्हणटात तशीची एकादशी पशी चड श्रेश्ठ व्रत ना म्हूण सांगून कृष्ण धर्मरायाले सांगता तशी आनी धर्मरायून ताजे नंतवयची एकादशी महात्म्या विशयी निमगिता ते आमी नंतवयचे म्हयन्यांत मार्गशीर शुद्ध एकादशी ते दिवस ऐकूया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता